पेणमधील 4 वर्षाच्या बेपत्ता मुलीचा तपास लावण्यास पोलिसांना यश। विविध सहकार्याच्या माध्यमातून सुरू होता मुलीचा शोध। पेण तालुक्यातील हेटवणे आदिवासी वाडी येथील 4 वर्षाची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर ग्रामस्थ तसेच पोलीस पथक 2 दिवस जंगल भागात तपास करत असताना बेपत्ता मुलीचा 48 तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर तपास लागला असून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। यानंतर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी घेण्यात येणार असल्याचे समजून येत आहे। तर अधिक तपास रायगड जिल्हा अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदीप बाबुल यांनी सखोल तपास करत मुलीचा तपास लावला आहे। तर या खळबळजनक घटनेबाबत पोलिसांकडून अद्याप काही सांगण्यात आले नसले तरी पोलिसांचा अधिक तपास सुरू असल्याबाबत उपर पोलीस अधीक्षक अभिजित या देखील स्पॉटवर आल्या सर्व स्पॉटला पूर्ण त्या जंगल परिसराला भेट देऊन पूर्ण टीमला सर्व तपासाचा आढावा घेतला आणि तपासाबाबत पुढे काय करायचं याच्या सर्व सूचना दिल्या। त्यानुसार काल जे काही सर्चिंग झालं होतं आणि जो काही तपास बाकी होता त्यामध्ये आज सकाळी 7:30 वाजल्यापासून पूर्ण परिसराची जो परिसर सर्च करायचा राहून गेलेला होता कालच्या दिवसात त्याचं सर्चिंग चालू असताना सकाळी 10 ते 10:15च्या आसपास ती मिसिंग झालेली जी 4.25 वर्षाची मुलगी जी होती ती मुलगी त्या ठिकाणी मिळून आली। नंतर त्या मुलीला इमिजिएटली वैद्यकीय पथकाच्या मदतीने आपण उपजिल्हा रुग्णालय पेण या ठिकाणी तिला भरती केलेलं आहे। तिच्यावर पुढचा वैद्यकीय उपचार सद्यस्थितीत चालू आहे। डॉक्टरांचं पथक या ठिकाणी जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत इथले अवेलेबल डॉक्टर आणि गरजेनुसार अलिबाग पनवेल या ठिकाणचे जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे। तपासाच्या अनुषंगाने जे काही वैद्यकीय सॅम्पल्स आहेत ते सर्व त्यांनी काढून पोलिसांच्या ताब्यात लवकरच ते देण्यात येणार आहेत। अशा पद्धतीने या गुन्ह्याचा जो काही तपास चालू आहे लवकरात लवकर हा जो काही ही घटना किंवा हा जो गुन्हा घडलेला आहे त्याच्या अंतिम पर्यंत पोलीस लवकरात लवकर पोहोचतील।